नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही जर वीकेंडचा प्लॅन करत असाल तर पावसाचं अपडेट जाणून घेऊनच तो प्लॅन करा. कारण पुढचे काही दिवस म्हणजे पुढचे 3 ते 5 दिवस रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागानं सांगितलेला आहे. काही भागांना महाराष्ट्रातल्या तुफान पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं तुमचा हा प्लॅन जो आहे तो फसू शकतो. तर कोणत्या कोणत्या भागाला रेड अलर्ट आहे, कोणत्या भागांना येलो अलर्ट आहे, कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे तुमची ट्रिप जी आहे ती ट्रिप ही रद्द होऊ शकते किंवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्ही नीटपणानं व्यवस्थितपणे प्लॅन करू शकाल. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागांना पुढच्या 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर आज म्हणजे 13 जूनपासून जर आपण सुरुवात केली तर 13 जूनला जर आपण बघितलं, या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतोय की 13 जूनला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे. तर रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली आणि या जिल्ह्यांना जो आहे तो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर उर्वरित जो महाराष्ट्र आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आज रात्री सुद्धा मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडू शकतो. आपण जर 14 तारखेचा विचार केला, 14 तारखेला म्हणजे शनिवारचा जर विचार केला तर शनिवारी राज्यातल्या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या 2 जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोकणातले हे 2 जिल्हे आहेत. आपण इथं बघू शकता की रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे शनिवारी. तर याच्या अवतीभोवती सुद्धा जर आपण चित्र बघितलं तर सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळं या भागातल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे. उर्वरित जर आपण बघितलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर इकडे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यासोबतच विदर्भामध्ये सुद्धा अनेक जिल्हे म्हणजे सर्वच जिल्ह्यांना जवळपास येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता एकंदरीतच हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. यानंतर आपण जर बघितलं तर रविवारचा दिवस जर आपण बघितला 15 तारखेचा, तर रविवारच्या दिवशी सुद्धा सिंधुदुर्ग या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ही हवामान विभागानं टाकलेलं ग्राफिक्स आहे. यामध्ये आपण बघू शकतो की रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मुंबई आणि पुण्याचा काही भाग जो आहे त्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि शिवाय इकडे जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये आणि इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांना जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. रविवारी काही भागांमध्ये पाऊस उसंत घेईल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. जरी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाची उसंत सांगितली असली तरी अजून 2 दिवस आहेत. त्यामुळं या 2 दिवसांमध्ये हवामान फिरू शकतं आणि त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता जी आहे ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुढच्या 5 दिवसांसाठी हवामान विभागानं दक्षतेचा इशाराच दिलेला आहे. दक्षिण कोकण, गोव्यामधल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता जी आहे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यासोबतच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. आणि त्यासोबतच मराठवाड्यातल्या सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता ही हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे जर आपण विकेंडचा प्लॅन करत असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच विकेंडचा प्लॅन करा आणि घराबाहेर पडा. मुसळधार पावसामध्ये आपण या सगळ्या दक्षता ज्या आहेत हवामान विभागानं सांगितलेल्या, या दक्षता कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करा. कारण आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे. काही ठिकाणी माणसं सुद्धा वाहून गेल्याची दृश्य आपण बघितली होती. त्यामुळं जर आपण घराबाहेर पडताय तर घराबाहेर पडताना पाऊस किती आहे
आणि पावसाचं प्रमाण किती आहे, जर कुठे नद्यांना पूर येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काळजी घ्या आणि काळजी घेऊनच घराच्या बाहेर पडा आणि कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहेत। यासोबतच वेदर रिपोर्ट असेल किंवा मान्सूनचे अपडेट्स असतील किंवा इतरही राजकीय असतील किंवा वेगवेगळ्या घडामोडी असतील, या घडामोडींचे व्हिडिओज पाहण्यासाठी, लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।